नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी. त्यासाठी भेंडी जी आहे ती मी पातळ अशी चिरून घेतलेली आहे. जाड नाही चिरायची आहे. जाड जर आपण भेंडी चिरली तर ती व्यवस्थित फ्राय होत नाही. त्यासाठी इथे मी भेंडीचं बी देखील घेतलेलं आहे. तुम्ही नाही घेतलं भेंडीचं बी तरीही चालेल. आता आपण इथे मसाले टाकून घेऊयात. लाल तिखट, बेडगी मिरचीचं कमी तिखट आहे. गोडा मसाला, गरम मसाला, धणेपूड इथे घेतलेली आहे, जिरेपूड, आमचूर पावडर, हळद आणि मीठ इथे आपण घालून घेणार आहोत. आता हे जिन्नस जे आहे ते व्यवस्थित असं भेंडीला त्याचं कोटिंग झालं पाहिजे, जेणेकरून भेंडीची टेस्ट जी आहे ती वाढेल. यासाठी आता आपण हे व्यवस्थित त्याला लावून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. चमच्याने हलवलं तरीही चालेल. आता आपण त्यामध्ये बेसन पीठ घालून घेऊयात. साधारणपणे आपण हे बेसन पीठ जे आहे एक छोटी वाटी किंवा 4 चमचे जे आहे ते आपण इथे घालून घेतलेलं आहे. आता आपण हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. शक्यतो पाण्याचा वापर नाही करायचा आहे, पण सपोज पीठ जास्त झालं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी त्यामध्ये आत्ताच याच वेळेला घालून घेऊ शकता. आता आपण हे जे मिश्रण जे बनवलेलं आहे, कोरडं पीठ जे आपण त्यावर टाकलेलं आहे, आता आपण हे झाकण ठेवून साधारणपणे 5 ते 10 मिनटासाठी हे असंच ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता हे पीठ जे आहे त्यावरती आपण कोट केलेलं आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. आपलं बेसन पीठ जे आहे ते मसाल्यांमध्ये आणि भेंडीमध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. मी आता हे चमच्याने हलवून घेतलेलं होतं. आणि आता आपण इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. तेल तापलं आहे की नाही आता आपण चेक करूयात. तेल आत्ता व्यवस्थित असं तापलं गेलेलं आहे. आता आपण भेंडीचे काप जे केलेले आहेत मसाला घालून ते आपण एक एक करून असं यामध्ये टाकून घेणार आहोत. शक्यतो भेंडी टाकण्याच्या अगोदर तेल हे गरम करून घ्यायचं आहे. नंतर गॅस जो आहे तो मिडियमच आपल्याला ठेवायचा आहे. या पद्धतीने आपण हे भेंडीचे काप जे आहेत ते व्यवस्थित असे इथे तळून घ्यायचे आहेत. ही आपली कुरकुरीत अशी मसाला भेंडी इथे तयार होते. आपण अजून भेंडी जी आहे तुम्हाला मी तळून दाखवते. शक्यतो खूप अशी सोडायची नाही आहे, एकदम असे खूप काप नाही टाकायचे तेलामध्ये. जर खूप टाकले तर ते व्यवस्थित तळले जाणार नाही. त्यामुळे एक एक दोन दोनच आपण त्यामध्ये सोडून घेणार आहोत. ते व्यवस्थित असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. या पद्धतीने आपण ही भेंडी जी आहे इथे तळून घेतलेली आहे. व्यवस्थित अशी भेंडी, सगळी भेंडी मी तळून घेतलेली आहे. खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.